पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन। देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये। देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे। तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे काय आहे चराचरी। देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते। तर याचं एकच उत्तर आहे, देवाची सत्ते, देवाची सत्ते। चाले हे शरीर कोणाची सत्ते, तर याचं एकच उत्तर आहे, चाले हे शरीर देवाची सत्ते। याची साक्ष ज्ञानोबाराय देत आहेत। माऊली लिहित आहेत, पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी, सजीवत्वाचा करी उपयोगी जडा। पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी, सजीवत्वाचा करी उपयोगी जडा। ज्यावेळेस आत्मा या शरीराची संगती करतो, त्यावेळेस हे जड शरीर चेतन होतं आणि ते चालू लागतं। आणि हेच तुकोबाराच्या प्रश्नाचं उत्तर आहे की चाले हे शरीर कोणाचे सत्ते, तर चाले हे शरीर आत्म्याच्या सत्ते, किंवा चाले हे शरीर देवाची सत्ते। शरीर देवाच्या सत्तेनं चालतं, आत्मसत्तेनं चालतं। पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी, सजीवात्वाचा करी उपयोगी जडा। ज्यावेळेस आत्मा या देहाची संगती करतो, तेव्हा हा जड जीव चेतन होतो, चालू लागतो। अर्थात देव आम्हाला चालवतो, देव आम्हाला पळवतो। आत्म्याच्या देवाच्या सत्तेने आम्ही चालतो। दरबारा लिहित आहेत, भ्रामकाच्या निसंगे जैसे लोह वेडा रिगे, तैसे ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते। भ्रामकाचे निसन्निधान लोह करी सचेतन, का सूर्य संगुजन चेष्टविगा। माऊली म्हणतायत की तुम्ही लोहचुंबक जर लोखंडाजवळ नेलं तर लोखंड चालू लागतं, तसं आत्मा जर शरीराच्या जवळ गेला तर शरीर चालू लागतं, सचेतन होतं, जिवंत होतं। भ्रामकाचे निसन्निधान लोह करी सचेतन। चुंबक लोखंडाच्या जवळ गेलं की चुंबक सचेतन होतं, चालू लागतं।
आत्मा शरीराच्या जवळ गेला, शरीर चालू लागतं, चेतन होतं. भ्रामकाचे निसंगे लोह वेडारिगे, तैसे ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. लोहचुंबकानं लोखंड जसं चालतं तसं ईश्वराच्या सत्तेने देह चालतो. आणि मग तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात जे बोलतायत की चाले हे शरीर कोणाचे सत्य, त्याचं स्पष्ट उत्तर आहे, चाले हे शरीर ईश्वराच्या सत्य, किंवा चाले हे शरीर आत्म्याच्या सत्य, किंवा चाले हे शरीर देवाचे सत्य. एकाच अर्थाचे शब्द आहेत सगळे. तात्पर्य शरीर आत्म्याच्या सत्तेने चालतं. आत्मा जेव्हा शरीराची संगती करतो, प्रकृतीची संगती करतो, तेव्हा हीच प्रकृती अर्थात शरीर जडाचं चेतन बनतं आणि ते चालू लागतं. देह आत्म्याच्या संगतीने चालतो. प्राणीमात्राचा कोणताही प्राणी असो, सगळ्या प्राणीमात्राचे देह आत्मसत्तेने चालतात. चाले हे शरीर कोणाचे सत्य, ते शरीर आत्म्याच्या सत्तेने चालतं. शरीरावर आत्म्याची सत्ता आहे. चेतना, शरीर अचेतन आहे, जड आहे. या शरीराला जेव्हा आत्म्याची संगती घडते तेव्हा हे शरीर चेतन बनतं. धनवारा लिहित आहेत, असंग साक्षीभूता देही चैतन्याची सत्ता, ती नाव पंडुसुता चेतना येत. ही चेतना हा जीव काय? असंगा साक्षीभूता देही चैतन्याची सत्ता, तया नाव पंडुसुता चेतना येत. चेतना म्हणजे जीव, चेतना म्हणजे सजीवपणा. हा असंग, हा साक्षीभूत असलेला परमात्मा जेव्हा देहाच्या संगतीत जातो तेव्हा हा जडजीव चेतन होतो, चालू लागतो. चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर आत्म्याचे सत्य. असंग साक्षीभूता देही चैतन्याची सत्ता, तया नाव पंडुसुता चेतना येत. आत्मा प्रकृतीच्या देहाच्या संगतीत गेला की हा देह जड आहे, तो चेतन बनतो. आणि चेतना कशी नांदते शरीरात? माऊली लिहित आहेत की नखो निकेश्वरी उभी जागे शरीरी, तिन्ही अवस्थांतरी पालटेना. नखो निकेश्वरी उभी जागे शरीरी, नखापासून तर केसापर्यंत उभी जागी असते ही चेतना आणि देहाला जीवन ठेवते. पण आगवा ही देहपुरी आहे निजलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी मनोनिया. आत्मा शरीरात अपाद मस्तक पहुडलेला आहे. तो कुठं एका जागेवर केंद्रित नसतो की फक्त हृदयातच आत्मा आहे. जसं ज्ञानोबा म्हणतात की तशा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. हृदयात राम पूर्ण ताकदीने तर आहेच, पण हा राम ही आत्मसत्ता फक्त हृदयातच आहे असं नाहीये. अपाद मस्तक पूर्ण शरीर व्यापून आहे. ज्ञानोबा लिहित आहेत, पण आगवा ही देहपुरी आहे निजलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी मनोनिया. आत्मा पूर्ण शरीर व्यापून आहे. नखो निकेश्वरी उभी जागे शरीरी. काय शब्द ज्ञानोबराचे आहे का? नखो निकेश्वरी उभी जागे शरीरी. पूर्ण शरीरात उभी जागी असते आणि कुठल्याही अवस्थेत ती पालटत नाही, शरीराला सोडत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती कुठल्याच अवस्थेत शरीराला सोडत नाही. नखो निकेश्वरी उभी जागे शरीरी, तिन्ही अवस्थांतरी पालटेना. कुठल्याच अवस्थेत ही आत्मसंगती शरीराला सोडत नाही आणि आत्मसंगती पूर्ण शरीर व्यापून आहे
आणि हीच आत्मसंगती जड जीवाला, जड शरीराला, जीव चेतनच आहे पण जड शरीराला ही आत्मसंगती चेतन करते. मन बुद्ध्यादी आगवी जियेचे नि टवटवी, प्रकृती वनमाधवी सदाची जे. शरीरात जे मन आहे, बुद्धी आहे, सर्व इंद्रिय समुदाय हा आत्मसत्तेमुळे टवटवीत राहतो. मन बुद्ध्यादी आगवी जियेचे नि टवटवी, प्रकृती वनमाधवी सदाची जे. वसंत ऋतू आला की जशी झाडाला टवटवी येते, पालवी फुटते आणि टवटवी येते, तसं आत्मसत्तेने शरीरातील सर्व अवयव, मन बुद्धी वगैरे सगळे टवटवीत राहतात. मन बुद्ध्यादी आगवी जियेचे नि टवटवी. तात्पर्य, या देहावर आत्म्याची सत्ता आहे. आत्मा या देहाला जिवंत ठेवतो. भगवान बोलले 10व्या अध्यायात की इंद्रिया माझी 11वे ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. आपली विभूती सांगताना भगवान म्हणतात की 11 इंद्रिय, 10 इंद्रिय, त्यात मन बी एक इंद्रिय 11. हे 11 इंद्रियात मन मी आहे, मन देव आहे, चेतना देव आहे. भूता माझी स्वभावे चेतना मी. चेतना हा आत्मा आहे, चेतना हा भगवान कृष्ण आहे. आणि हा भगवान कृष्णच या चेतनेच्या आत्म्याच्या रूपानं तुमच्या आमच्या शरीरात अपादमस्तक पहुडलाय आणि आमच्या शरीराला चालवतोय. आणि म्हणून तुकोबराजे बोलतात की चाले हे शरीर कोणाची असत्ते, तर चाले हे शरीर कृष्णाची असत्ते, चाले हे शरीर आत्म्याची सत्ते, चाले हे शरीर देवाची असत्ते. एकाच अर्थाचे शब्द, एकाच अर्थाचे वाक्य आहेत. चाले हे शरीर आत्म्याच्या सत्ते, चाले हे शरीर देवाची सत्ते. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, तर चाले हे शरीर देवाचे सत्ते, चाले हे शरीर आत्म्याचे सत्ते. याचा अर्थ तुमचं आमचं शरीर जड आहे पण याच्या जीव येतो आत्मसत्तेने. चुंबक लोखंडाच्या जवळ नेलं, लोखंड चालू लागतं. आत्मा शरीराच्या जवळ गेला, शरीर चालू लागतं, सचेतन बनतं, जिवंत बनतं. तात्पर्य, शरीर चालतं ते आत्मसत्तेने, शरीर जिवंत आहे ते आत्मसत्तेने. आणि म्हणून तुकोबाराच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की चाले हे शरीर कोणाची सत्ते, तर चाले हे शरीर आत्म्याचे सत्ते, अर्थात देवाचे सत्ते. मग ही आत्मसत्ता आहे, जी चेतना आहे, ही शरीरात कशी नांदते? देव शरीरात राहतो तो कसा राहतो, किंवा आत्मा शरीरात राहतो तो कसा राहतो? हे चैतन्य शरीरात कसं राहतं? आत्मा शरीरात कसा नांदतो? ज्ञानोबा लिहित आहेत, तैसा आत्मा देही आथी मनिपे जे काही, हे साचे तरी नाही तो जितीचा तेत. तुमच्या आमच्या शरीरात आत्म्याचं प्रतिबिंब पडलंय. शरीरात आत्मा नसतो, आत्म्याचं प्रतिबिंब असतं. मुद्दा लक्षात घ्या. ढोबळ मनाने तुम्ही आम्ही बोलून जातो, शरीरात आत्मा आहे, शरीरात आत्मा आहे, शरीरात आत्मा आहे, आत्मा आला, आत्मा गेला. आत्मा कुठं जाते नाही आणि येतं नाही. तो अचळ आहे, तो स्थिर आहे, विश्वव्यापी आहे. तो आपली जागा सोडत नाही. आत्मा एक आहे, नित्य आहे, विश्वव्यापी आहे, अचल आहे, स्थिर आहे. तो कुठं जात नाही, कुठं येत नाही, आपली जागा सोडत नाही. आत्म्याचे तुकडे नसतात. आत्मा शरीरात नसतोच, मग आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात असतं आणि या शरीराला आत्मा जगवत असतो. नरबरा लिहित आहेत, तैसा आत्मा देही आथी मनिपे हे काही, साचे तरी नाही तो जेथीचा तेत. आत्मा शरीरात आहे असं म्हणणं हे खरं नाही. अर्थात आत्मा शरीरात आहे हे म्हणणं खोटं आहे, हे ज्ञानोबा म्हणतात. कारण तो जितीचा तिथे आहे, तो जागा सोडत नाही आपली. मग शरीरात आहे काय, तर आत्म्याचं प्रतिबिंब आहे. ज्ञानोबाच लिहित आहेत
की आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसने तैसे आत्मतत्व. आत्मा शरीरात कसा वास करतो? प्रतिबिंबाच्या रूपानं. तुम्ही आरशात पहा, आरशात पाहिलं तर तुमचं प्रतिबिंब दिसतं आरशात तुम्हाला. तुम्ही आरशाच्या आत शिरलेलं नाहीत, तुमचं प्रतिबिंब दिसतंय. तसं आत्मा देहाच्या आत शिरत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं आणि हा देह जगतो, चालतो. म्हणून आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसने तैसे आत्मतत्व. शरीरात आत्मा कसा राहतो? तर आरशात आम्ही आमचं तोंड पाहताना आमचं प्रतिबिंब आरशात आम्हाला दिसतं. तसं प्रतिबिंबाच्या रूपानं आत्मा शरीरात राहतो. आत्मा शरीरात नसतो, आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात असते. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसने तैसे आत्मतत्व. बरोबर बोलतायत की एक निघे पूर्वेकडे, एक निघे पश्चिमेकडे, ती भेटीचे निपाडे संबंध. हा एक मनुष्य पूर्वेला चालला, एक मनुष्य पश्चिमेला चाललाय. त्यांची आयुष्यात कधीच भेट होत नाही, कारण विरुद्ध दिशेने चाललेत. एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, ती भेटीचे निपाडे संबंध. हा एक पूर्वेला गेला, एक पश्चिमेला गेला, या दोन्ही माणसाची आयुष्यात कधीच भेट होत नाही. तसं आत्मा आणि शरीर याचीही कधीच भेट होत नाही. आणि आत्मा आणि शरीर यांची भेट होते असं म्हणणं किती खोटं आहे. धनबाराय म्हणतात की उजेड आणि अंधार यात जेवढा फरक आहे, रात्र आणि दिवस यात जेवढा फरक आहे, जिवंत आणि मेलेला यात जेवढा फरक आहे, तितका फरक कशामध्ये? आत्मा आणि देह यांची भेट होते हे म्हणण्यात आहे. अर्थात आत्मा शरीरात शिरतच नाही, आत्मा शरीरात वासच करत नाही. मग आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं, आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडतं आणि शरीर चेतन होतं, जिवंत होतं, जिवंत राहतं. एखादं पाण्याचं डबकं आहे, वर सूर्य आकाशात स्थिर आहे. डबकं येण्याच्या आधी सूर्य आहे, डबकं गेल्यावरच सूर्य आहे. मग जेव्हा डबकं आले आणि डबक्यात पाणी आहे, तेव्हा सूर्याचं प्रतिबिंब डबक्यात दिसतं. मग त्या डबक्यात काय सूर्य शिरलाय का? नाही, डबक्यात त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलंय. तसं देह येण्याच्या आधी आत्मा आहे, देह गेल्यावर बी आत्मा आहे. मग जेव्हा देह इथं आहे तेव्हा आत्म्याचं प्रतिबिंब त्या देहात पडतं आणि हे शरीर आत्मसत्यानं जिवंत राहतं. बरोबर बोलतायत का जे जळा आधी पाठी सूर्य असतुची असे किरीटी, माझी बिंबे ते दृष्टी अनेकाची आहे. डबक्याच्या आधी सूर्य आहे, डबक्याच्या नंतर हे सूर्य आहे. डबकं आलं तेव्हा त्या डबक्याच्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आत्मा आधी आहे, नंतर बी आहे. देह आला तेव्हा त्या देहात आत्म्याचं प्रतिबिंब पडलं. का देह चैतन्यावर येतात आणि जातात, तसे चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. चैतन्यावर शरीर येतात आणि जातात. ज्यावेळेस या चैतन्यावर शरीर येईल तेव्हा या चैतन्याचं या शरीरात प्रतिबिंब पडतं आणि शरीर जिवंत असतं. या शरीरात आत्मा शिरत नाही. शरीरात आत्मा शिरतो हे बोलणं किती खोटं आहे. की एक पूर्वेला गेलाय माणूस, एक पश्चिमेला गेलाय, या दोघांची भेट झाली, हे बोलणं जेवढं खोटं आहे तितकं ते खोटं आहे. काय? शरीरात आत्मा वास करतो हे बोलणं तितकं खोटं आहे. मग शरीरात काय वास करतं? आत्म्याचं प्रतिबिंब वास करतं, आत्मा नाही. बरोबर साक्ष देतात. तैसा आत्मादिही आती मनिपे हे काही, हे साचे तरी नाही तो जितीचा ते. शरीरात आत्मा आहे हे बोलणं खोटं आहे, हे खरं नाही, हे खोटं आहे. शरीरात आत्मा आहे हे बोलणं खोटं आहे. मग शरीरात आत्म्याचं प्रतिबिंब आहे, आत्मा नाही. ना डरेची भरे शोषे, सूर्य जेत तेत तैसाची असे. यमविद जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, यमविद जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रू का उदकी उदकातीत. रात्रीला चांदणं पडलंय, पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पडलंय. मग काय चंद्र पाण्यात शिरलाय का? नाही. चंद्र त्याच्या जागी आकाशात स्थिर आहे,
त्याचं प्रतिबिंब पाण्यात आहे, तसं देहात आत्म्याचं प्रतिबिंब पडलंय, आत्मा नाही. ज्ञानोबांनी अतिशय सुंदर दृष्टांत सिद्धांत मांडले या आत्म्याबद्दल, की आत्म्याची सत्ता देहात कशी वास करते. आत्मा नेमका राहतो कुठे? शरीरामध्ये. पहिल्या चरण काय बोलतात तुकोबराय, की चाले हे शरीर कोणाची सत्य? तर आत्म्याची सत्य. मग आत्मा देहात कसा वास करतो? तर देहात आत्मा नसतोच, आत्म्याचं प्रतिबिंब असतं. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्या आत्म्याच्या प्रतिबिंबावर देह चालतो. माऊली लिहित आहेत, हा प्रकृती माझी उभा परी जुई जसा उथंबा. नीट आहे का ज्ञानोबांच्या? हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा उथंबा, या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. एखादी वेल आहे, तिला टेकन दिले लाकडाचं, मेडीचं. ती मेड फक्त टेकन रूपाने आहे, ती त्या वेलीच्या आत शिरत नाही, ती फक्त आधार आहे. तसा आत्मा या शरीराला जगवण्यासाठी आधार आहे. ती लाकडाची मेड जशी वेलीत शिरत नाही, तसा आत्मा शरीरात शिरत नाही. ती मेड टेकन आहे वेलीला, तसं आत्मा टेकन आहे शरीराला. त्या मेडीमुळे वेल वर जाते, जगते. आत्म्यामुळं देह जगतो. मेड टेकन आहे, आत्मा टेकन आहे. हा प्रकृती माझी उभा परी जुई जसा उथंबा, या प्रकृती पृथ्वी नभाते तिला पाडू. पृथ्वी आणि आभाळ यांचा जसा कधीच संबंध येत नाही. पृथ्वी आणि आभाळ जसे एकमेकापासून दूर आहेत, तसं देह आणि आत्मा एकमेकापासून दूर आहेत. पृथ्वी आभाळ कधीच एकत्र येत नाहीत, तसा देह आणि आत्मा हे कधीच एकत्र येत नाहीत. मग एकत्र येतात ती देह आणि आत्म्याचं प्रतिबिंब. देह आणि आत्म्याचं प्रतिबिंब, अर्थात देहात आत्मा नसतोच. ज्ञानोबा लिहित आहेत, प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. प्रकृतीला ज्ञानोबांनी एका नदीची उपमा दिली आहे. एखादी नदी वाहते आणि तिच्या काठावर एखादा पर्वत आहे, तर त्या पर्वताचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतं. पर्वत त्या पाण्यात शिरत नाही. तसा प्रकृती ही नदी आहे आणि आत्मा हा मेरू पर्वत आहे. या प्रकृती नदीच्या काठावर हा आत्मारूपी मेरू पर्वत उभा आहे आणि आत्म्यारूपी मेरू पर्वताचं प्रतिबिंब या प्रकृतीरूपी नदीच्या पाण्यात पडलंय. तो पर्वत पाण्यात शिरला नाही. अर्थात पाणी वाहतंय, किनाऱ्यावर पर्वत आहे, तर पर्वताचं प्रतिबिंब पडतं. पर्वताचं प्रतिबिंब पडतं पाण्यात, पर्वत पाण्यात शिरत नाही. तसं आत्मा देहात शिरत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं. प्रकृती येते जाते, कार्य करते भोगते, हे गुणधर्म प्रकृतीचे आहेत. आत्मा फक्त आधार आहे जीवन ठेवण्यासाठी. असंग आहे, साक्षीभूत आहे. आत्मा संगती करत नाही प्रकृतीची. असंगा साक्षीभूता, ज्ञानोबाचे शब्द आहे का, असंगा साक्षीभूता दिही चैतन्याची सत्ता. आत्मा असंग आहे, साक्षीभूत आहे. तो प्रकृतीला काही कर म्हणत नाही आणि स्वतः काही करत नाही. प्रकृती स्वतः करते. प्रकृती येणे जी याची या सत्ता जगवी आहे. प्रकृती आत्म्यामुळे जगते आणि आत्म्याच्या सत्तेने जगाला जन्माला घालते. ज्ञानोबा लिहित आहेत, नीट आहे का, प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगवी आहे. प्रकृती आत्मसत्तेमुळे जगते आणि आत्मसत्तेच्या मदतीने जगाला जन्माला घालते. प्रकृती होय जाय हा असतुची आहे. प्रकृती होते जाते, आत्मा कुठं जाते नाही, येते नाही. मरती जीवा करी अमर जे आहे. प्रकृती मरकी, येते जाते. एरवी येणे आणि जाणे, करणे का भोगणे,
हे प्रकृतीचे तेने मानिले. एरवी येणे जाणे करणे भोगणे हे प्रकृतीचे तेने मानिले. येणं जाणं अर्थात जन्माला येणं मरणं करणं भोगणं हे सगळं प्रकृतीचं काम आहे, देहाचं काम आहे, आत्मसत्याचं नाही. आत्मा फक्त आधार असतो या प्रकृतीला, या देहाला जीवन ठेवण्यासाठी. आणि म्हणून मुद्दा लक्षात घ्या की तुकोबारांनी अभंगाचं चरण लिहिलंय की चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविन. चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर चाले हे शरीर आत्म्याचे सत्य. मग हा आत्मा हे शरीर कसं चालवतो, तर आत्मा शरीरात शिरत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडतं आणि एवढ्या प्रतिबिंबाच्या ताकदीनेच आत्मा या देहाला चालवतो. आणि मग लक्षात घ्या, देहात आत्मा नसतोच, देहात आत्म्याचं प्रतिबिंब असतं. अनेक वयाने मी तुम्हाला सिद्ध करून दिले. ज्ञानोबाराच्या अतिशय सुंदर वयात यावर. तैसा आत्मादेही अति मनिपे जे काही, हे साचे तरी नाही तो जिती साते. काय म्हणतात माऊली? तैसा आत्मादेही अति मनिपे हे काही, साचे तरी नाही तो जेती जाते. आत्मा देहात नसतोच, तो जिथल्या तिथं असतो. का? तर आत्मा अचल आहे, एक आहे, विश्वव्यापी आहे, नित्य आहे, सदा आहे, परिपूर्ण आहे. अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतो, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. अर्जुन हा नित्यो, अचळू हा शाश्वतो. कसा आहे आत्मा? नित्य आहे, अचल आहे, शाश्वत आहे. सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा, सर्वत्र आहे, परिपूर्ण आहे, अचल आहे, शाश्वत आहे, विश्वव्यापी आहे, एकच आहे, नित्य आहे. मग पूर्ण विश्व आत्म्याने व्यापले. आत्मा एक आहे आणि विश्वव्यापी आहे. मग आत्मा जर एक आहे, विश्वव्यापी आहे, तो हलल कसा जागेऊन? एखादी वस्तू या विश्वाच्या आकाराची आहे, विश्वा एवढी आहे, तर तिला हलायला जागा तर पाहिजे ना. आपल्या घरामध्ये एखादं भांड आहे, 10x12 खोली असते, त्याच्यात आपण शेकड्याने वस्तू टाकतो त्या घरामध्ये, त्या खोलीमध्ये. ते हलू शकतो का? स्पेस मोठा आहे, 10x12 खोली, तांब्या आहेत, परातीत, भांडेत, काही बी आहे. या वस्तू खोलीपेक्षा लहान आहेत म्हणून आपण हलवू शकतो इकडं तिकडं, त्यांची जागा बदलू शकतो. पण विश्व जेवढं मोठं आहे तितका मोठा आत्मा आहे. आणि मग या आत्म्याला हलवता कुठं? एखादी वस्तू खोली 10x12 तेवढ्याच आकाराची जर वस्तू आहे, तर ती वस्तू त्या खोलीला पॅक करेल ना, तिला हलवायला काय संधी आपल्याला? हलवू शकत नाही. खोलीपेक्षा लहान वस्तू आहे तर ती वस्तू आम्ही हलवू शकतो, पण खोली एवढीच जर वस्तू आहे तर तिला आम्ही हलवायचं कसं? तसं आत्मा हा विश्वा एवढा आहे. मग जी वस्तू विश्वा एवढी आहे तिला हलवायचं कसं? ती कुठं जाईल आणि कुठं येईल, तिला जागा सोडता येत नाही. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतो, सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा. अर्जुन हा नित्य आहे, अचल आहे, विश्वव्यापी आहे, शाश्वत आहे, सर्वत्र आहे, परिपूर्ण आहे, कुठं जात नाही, येत नाही, आपली जागा सोडत नाही. अर्थात आत्मा अचल आहे. आत्म्याचे तुकडे नसतात, आत्मे अनेक नसतात. आपल्याकडे भ्रामक कल्पना पड्यात, आपल्याकडे भ्रामक कल्पना पड्यात की माणूस मेला की आत्मा गेला. जेवढे माणसं आहेत तितकी आत्मे आहेत, ती कुठे स्वर्गात वैकुंठात जिथं कुठं राहत असतील तिथं असतील. असे बुटके 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 दाखवायचे डोक्यावर, काहीतरी पांघरून टाकलेले छत्र्यासारखे. या भ्रामक कल्पना आहेत. आत्म्याचे तुकडे नसतात, आत्मा एक असतो. आत्मा कुठं जातं नाही, कुठं येतं नाही, आत्मा अचल असतो. आत्मा अचल आहे. हा अनादि नित्य सिद्धो, निरुपादी विशुद्धो, म्हणून शस्त्रादि की छेदू न घडेया. आत्मा नित्य आहे, अनादि आहे,
अचल आहे, शाश्वत आहे, विश्वव्यापी आहे, एक आहे. आत्म्याचे तुकडे नसतात. आत्मा कुठं जात नाही, कुठं येत नाही. मग मनुष्य मेल्यानंतर या देहातून दुसऱ्या देहात जातं ते काय जातं? नाथ महाराज लिहित आहेत याचं उत्तर. देहीचे देहांतर गमन वासनेयोगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. नाथ महाराज बोलतात भागवतात, आत्मा या देहातून दुसऱ्या देहात जात नाही. का तर आत्मा एक आहे, विश्वव्यापी आहे, अचल आहे. आणि आत्मा जर एक आहे, विश्वव्यापी आहे, अचल आहे, आपली जागा सोडत नाही, तर मग एका देहातून दुसऱ्या देहात जातं ते काय? नाथ महाराज म्हणतात ते मन आहे. उभी आहे का? देहीचे देहांतर गमन वासनेयोगी करी मन, आत्म्याशी देहांतर गमन जन्म मरण असे ना. एका देहातून दुसऱ्या देहात जाणार हे मन आहे, अर्थात जीव आहे. मन आणि जीव एकच असते. नरबरा लिहित आहेत मनाची व्याख्या सांगताना, हे बुद्धीशी बाहेरी अहंकाराचे वरावरी. हे बुद्धीशी बाहेरी अहंकाराची वरावरी. मन बुद्धीच्या बाहेरून आहे. मग बुद्धीची व्याख्या सांगताना सांगतात की बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मा या जीवाची संधी वसवित असे. बुद्धीच्या बाहेरून मन आहे, एका वेळीत म्हणतात. आणि दुसऱ्या वेळीत उत्तर देत आहेत की बुद्धीच्या बाहेरून जीव आहे. का तर बुद्धी जीव आणि आत्म्याच्या सांध्यात बसली. मग बुद्धीच्या बाहेरून मन आहे, बुद्धीच्या बाहेरून जीव आहे, म्हणजे जीव म्हणजेच मन. आणि मग या मनाची किंवा जीवाची आत्मा संगती करतो, तो जीवात्मा बनतो, ते प्रतिबिंबाच्या रूपात. का तर आत्मा अचल आहे, आत्मा जात नाही, आत्मा येत नाही. आत्मा संगती करतो जीवाची मनाची, पण प्रतिबिंबाच्या रूपात. आत्मा आपली जागा सोडत नाही, कारण तो अचल आहे, शाश्वत आहे, विश्वव्यापी आहे. अर्जुना हा नित्यू अचलू हा शाश्वत. अचळू हा शाश्वत. आत्मा अचल आहे, अचळ आहे. म्हणून मनुष्य मेल्यानंतर एका देहातून दुसऱ्या देहात गमन करणारं हा जीव आहे, हा मन आहे. आणि त्याची संगती आत्म्याचं प्रतिबिंब करतं, आत्मा नाही. कारण आत्मा अचल आहे, एक आहे, विश्वव्यापी. तो आपली जागा सोडत नाही. धनभारा लिहितात की मनषष्टा या इंद्रियाते धनंजया देहराजूने देहापासून गेला. हा देहराज आत्मा आहे. ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस हा देहराज आत्मा अर्थात त्याचं प्रतिबिंब 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 इंद्रिय मन आपल्यासोबत घेऊन जातो. आणि मग येत आता स्वर्गी तिथं तैसेची अपंगी मनाधिक. इथे किंवा स्वर्गात जिथं कुठं तुम्हाला जन्म मिळेल तसा हा देहाचा पसारा मांडतो. तात्पर्य एकंदरीत बोलण्यातून मला सांगायचे की शरीर आत्म्याच्या सत्तेने चालते. हा आत्मा शरीरात वास करतो, परंतु प्रतिबिंबाच्या रूपानं. स्वतः आत्मा शरीरात शिरत नाही. आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडतं आणि प्रतिबिंब देहाला चालवतं. चाले हे शरीर कोणाचे रूप आहे, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, तर आत्म्याच्या प्रतिबिंबाच्या सत्ते असं म्हणलं तरी चालते. चाले हे शरीर आत्म्याच्या सत्ते म्हणण्यापेक्षा चाले हे शरीर आत्म्याच्या प्रतिबिंबाच्या सत्ते. तुम्ही मला सांगा मनुष्याचा देह कसा तयार होतो? आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. तुम्ही आमच्या एखाद्या डॉक्टरला विचारा की माणसाचा जीव कसा तयार होतो. त्या डॉक्टरचा जीव गेला तरी माणसाचा जीव कसा तयार होतो त्या डॉक्टरला सांगता यायचं नाही. आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, MBBS MS नेत्रतज्ञ. आम्हाला डॉक्टर लोकांना विचारा की जीव कसा तयार होतो. आमच्या एक एम्ब्रिओलॉजी नावाचं पुस्तक असतं आम्हाला, की बाळ गर्भात कसं कसं वाढतं. मोठं पुस्तक आहे इंदरवर सिंगचं. त्यात सगळं दिलं की बाळ कसं कसं वाढत जातं, त्याची ग्रोथ कशी होते गर्भात, ते शरीर, त्याला फुटलेल्या फनगड्या, ह्या वेसल इंद्रिय बिंद्रिय जे काय समजा शरीर टिपटॉप कसं तयार होतं, शरीर कसं तयार होतं गर्भात, याचा डिटेल अभ्यास आहे.
पण त्यात जीव कसा येतो आणि त्यातून जीव कसा निघून जातो याचंच वर्णन नाही आहे. म्हणून मी बोललो की एखाद्या डॉक्टरला जर विचारलं की माणसाचा जीव कसा तयार होतो, तर त्या डॉक्टरचा जीव गेला तर त्या डॉक्टरला सांगता यायचं नाही की माणसाचा जीव कसा तयार होतो, कारण याचं उत्तर वैद्यकीय शास्त्रात नाही, याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरीत. ज्ञानोबराय लिहित आहेत, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वाया मन हे नाव, मन हे काल्पनिक आहे, वयाची फरारी वाव झाले, निळिमा अंबरिका मृगतृष्णा लहरी. मनाची व्याख्या सांगताना ज्ञानोबा लिहित आहेत की निळिमा अंबरिका मृगतृष्णा लहरी, वायाची फरारी वाव झाली. मन नावाची गोष्ट शरीरात नाही आहे. शरीराचं डिसेक्शन केलं तर मन सापडत नाही. तुम्ही शरीराचं डिसेक्शन करा, हृदयात बघा, मेंदूत बघा, मनाचा सेंटर सापडत नाही. ते काल्पनिक आहे, पण त्याची सत्ता देहावर आहे. सगळा खेळ मनाचा आहे. हेच नाचवतंय माणसाला. हे काल्पनिक आहे का, तर मन हा देव आहे. मी बोललो ना की इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. भगवान कृष्ण बोलतात की 11 इंद्रियात मन, हे मन मी आहे. मन कृष्ण आहे आणि कृष्ण अदृश्य आहे, निर्गुण निराकार आहे. सगुण साकार झाला आहे पांडुरंगाच्या रूपात, पण खरा कृष्ण निर्गुण निराकार आहे, विश्वव्यापी आहे. आणि मन जर कृष्ण आहे तर मन हे निर्गुण निराकार आहे, गुप्त आहे, अगोचर आहे, ते दिसत नाही. आणि म्हणून मन शरीर व्यापून आहे. ते शरीरात आहे पण दिसत नाही, सापडत नाही. का, तर मन देव आहे, मन भगवंत आहे, मन कृष्ण आहे. कृष्ण दिसत नाही, मन दिसत नाही. आणि मग जीव कसा तयार होतो. ज्ञानोबा लिहितात की वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म अर्थात परमात्मा. परमात्मा मनाच्या संगतीत गेला की परमात्मा जीव बनतो. ज्ञानोबा जीव कसा तयार होतो याची व्याख्या सांगतायत. परमात्मा मनाच्या संगतीत गेला की मनच जीव बनतं. या मनाच्या आत अहंकार वास करतो. आणि म्हणून परमात्मा अधिक मन बरोबर जीव, किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, कुठलं घेतलं चालतं. आणि म्हणून परमात्मा अहंकारात जाऊन मिसळला की परमात्माच जीव बनतो. आणि या परमात्म्यातून अहंकार गाळून टाकला रामनामानं, तर तुमच्या हृदयात फक्त परमात्मा उरतो आणि तुम्हीच परमात्मा बनता. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते, कारण तुम्ही देवच आहात. तुमच्या हृदयात देव उभा आहे, बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून तुम्ही जीव आहात. आता अखंड रामनामानं तुम्ही हा अहंकार जाळा, अहंकार खाली गळाला, हृदयात फक्त देव उरला. हृदयात फक्त देव उरणं म्हणजे तुम्हीच देव होणं. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. अखंड रामनामानं हृदयातला अहंकार गाळून टाकला, जाळून टाकला की हृदयात फक्त देव उरतो. तुम्हीच संत बनता, तुम्हीच देव बनता. कारण देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. परमार्थात ही उंची गाठायची आम्हाला. नुसत्या उड्या मारायच्या नाहीत, कीर्तन करून नुसते पैसे कमवायचे नाहीत. परमार्थात काय उंची गाठायची. परमार्थ म्हणजे तरी काय, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. हे नको काय, ते अहंकाराने विषय वाचणं. तुम्ही देवच आहात पण बट्टेबाज देव आहात. तुम्ही पांडुरंगाच आहात पण बट्टेबाज पांडुरंग आहात. कारण पांडुरंग अहंकारात मिसळलाय, पांडुरंग अहंकारात मिसळलाय, म्हणून पांडुरंग देव झालाय. पांडुरंग जीव झालाय. पांडुरंग अहंकारात मिसळलाय म्हणून पांडुरंग जीव झालाय. अर्थात तुम्ही आम्ही झालाय. हे तुम्ही आम्ही पांडुरंग आहेत. तुकोबारा साक्ष देत आहेत, महाराज लिहित आहेत की धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. या जगातील प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. हे तुम्ही आम्ही दिसतो ना, तुम्ही आम्ही प्रत्येक जण पांडुरंग आहोत.
पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. का? तर आमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे, पांडुरंगाच्या बाजूला अहंकार उभा आहे, म्हणून आम्ही जीव आहोत. अखंड रामनामानं हा अहंकार जाळला, अहंकार हृदयातून शरीरातून निघून जातो, खाली फक्त पांडुरंग राहतो हृदयात, आणि आम्हीच पांडुरंग बनतो. वेगळा पांडुरंग प्राप्त करायची गरज नसते. तुकोबाराय बोलले, देव पाहावयाशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. आधी होता संत संग, तुका झालाच आहे पांडुरंग. मूळ स्वभाव जाईना, त्याचे भजन राहीना. मी देव पाहायला गेलो, पण मीच देव झालो. अहंकार जाळला रामनामानं की खाली फक्त देव उरतो आणि तुम्हीच देव बनता. म्हणून जीव जो तयार होतो आमचा, चाले हे शरीर कोणाचे सत्य, आमचा जीव जो तयार होतो तो कसा तयार होतो? परमात्मा मनात जाऊन मिसळला किंवा परमात्मा अहंकारात जाऊन मिसळला की परमात्मा जीव बनतो. विचारसागर सुद्धा हीच व्याख्या सांगतो जीवाची. विचारसागरात काय व्याख्या दिली जीवाची? विचारसागर म्हणतो जीव म्हणजे कुटस्थ चैतन्य अधिक अंतकरण, अधिक अंतकरणात पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब, बरोबर जीव. कुटस्थ चैतन्य अधिक अंतकरण, अधिक अंतकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव. त्या तीन गोष्टीला म्हणून जीव म्हणतात. याला सोपं जर केलं, ही व्याख्या थोडी किचकट आहे, पण हीच व्याख्या जर सोपी केली तर मन अधिक मनात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव. अलग लक्षात. आणि मग धनबारा लिहित आहेत या जीवाबद्दल लिहिताना धनबारा लिहित आहेत की हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वर भरा संतोषशीने. नीट ऐकावी. हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वर भरा संतोषशीने. हा जो जीव आहे हा परमात्माच आहे, पण हा जीव जो परमात्मा आहे तो अहंकारात बद्ध झालाय, अहंकाराच्या झोपेत घोरतोय, म्हणून तो जीव आहे. हा जीव परमात्माचा आहे, पण अहंकारात बद्ध झाल्यामुळं तो जीव झालाय. या जीवातून अहंकार गाळला रामनामानं की हा जीव देवच आहे, देवच आहे. हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषशीने. आणि म्हणून परमात्मा अधिक मन बरोबर जीव, परमात्मा वजा मन बरोबर परमात्मा, किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, आणि परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. अर्थात परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. अर्थात परमात्म्यातून हृदयात, मी बोललो की हृदयात परमात्मा आहे, बाजूला अहंकार आहे. अखंड रामनामानं हा अहंकार जाळला, अहंकार संपला, खाली फक्त परमात्माच उरतो, तुम्हीच परमात्मा बनता. वेगळा परमात्मा प्राप्त करण्याची गरज नसते. पण परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. साधं गणित. देव अर्थात अहंकार, देव अधिक अहंकार, देव अधिक अहंकार बरोबर जीव, देव वजा अहंकार बरोबर देव. देवातून अहंकार गाळायचा, तुम्ही देव बनता. हृदयात देव आहे, अहंकार आहे, यातून अहंकार गाळा, खाली देव राहतो, तुम्हीच देव बनता. जीव येणे नावे अळविजे जाय स्वभावे, ते अधिदैव जाणावे पंचायतनीचे. अधिदैव अधिभूत तेही मीची किर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नव्हे. अधिदैव अधिभूत, अधिभूत म्हणजे शरीर, अधिदैव म्हणजे जीव, आणि अधियज्ञ म्हणजे शुद्ध परमात्मा. तर नरमारा बोलतात की अधिदैव अधिभूत तेही मीची किर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नव्हे. शुद्ध सोन्यात बट्टा घातला, काही घाण घातली की शुद्ध सोनं बट्टेबाज होतं. तसं शुद्ध देवात अहंकार घातला की देवही बट्टेबाज होतो. अधिदैव अधिभूत तेही मीची किर समस्त. हा देह आणि देहाच्या आत असलेला जीव
हा मीच आहे, देवच आहे, पण या देहात अहंकार मिसळला म्हणून हा देव बट्टेबाज झाला. जसं सोन्यात काही किडाळ घातलं की सोने बट्टेबाज होतं, देवात अहंकार घातला की देव बट्टेबाज होतो. सोनं जाळात घाला बट्टा जळून जातो. रामनामानं अहंकार जाळा, अहंकार जाळा खाली देव उरतो, तुम्हीच देव बनता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून परमात्मा अधिक मन बरोबर जीव, किंवा परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, आणि परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. आणि म्हणून मोक्षाची व्याख्या करताना या तिन्ही महासंतानं एकच व्याख्या केली. लक्षात घ्या, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. आणि म्हणून अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हाच मोक्ष आहे, अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुकोबारायन केलेली व्याख्या मोक्षाची. नाथ महाराज हीच व्याख्या करतात. देह अंत्यचे दडपण त्याची बद्धतेचे लक्षण, देह अंत्यचे निरसन मुक्तता जाण नावताया. देहांतेचे निरसन, निरसन म्हणजे जाणे, देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावताया. देहांकार जाणे हीच मुक्ती आहे. नाथ महाराज बरोबर आहे. तसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल गेले मग अहंकार कुठं शिल्लक राहतो? कारण मन मेलं की आत वास करणार अहंकार मरतो. पण मन गेलं अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार मनात वास करतो, अहंकार मनात वास करतो. मग मन जर मेलं तर त्यासोबत अहंकारही मरतो. जसं गरोदरबाई मेली तर तिच्या आतला गर्भ मरतो, आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरजच नाही ना. गरोदरबाई जर मेली तर तिच्या आत असलेला गर्भ हा आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नसते. तसं मन मेलं की मनात वास करणारा अहंकार देखील आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नसते. आणि मग ज्ञानोबा लिहितात की तैसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक क्या आहे. अरे बाबा मनच मुद्दल गेले तर अहंकार शिल्लक राहील कसा? कारण अहंकार मनात वास करतो. शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. तैसे मनपण मुद्दल जाय मग अहंभावाधिक क्या आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल गेले, मनच मेले. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, मनच मुद्दल मेले मग त्यात वास करणारा अहंकारही मरतो. आणि तो मनुष्य त्याचं शरीर भ्रमीभूत बनतं. म्हणून अहंकार जाणं हाच मोक्ष. या तिन्ही महासंतांनी मोक्षाच्या याच व्याख्या केल्या. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. मग अहंकार जाणं हीच जर मुक्ती आहे तर देहात अहंकार येणं हे बंधन आहे. मग नाथ महाराज तेच तर म्हणले ना, देहात अहंता आली की तुम्ही बद्ध झाले, देहातून अहंता गेली तुम्ही मुक्त झाले, तुम्ही मुक्त झाले. देह अहंतेचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण, देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावताया. देहात अहंता येणं हे बंधन आहे, देहातून अहंता जाणं ही मुक्ती आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज या तिन्ही महासंतानं मोक्षाची एकच व्याख्या केली की अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. अर्थात अहंकार सहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुमचा आमचा जीव जो तयार होतो तो कसा होतो? परमात्मा अहंकारात अर्थात परमात्मा मनात मिसळला की परमात्माच देव, परमात्माच जीव बनतो. परमात्मा मनात मिसळला की परमात्माच
जीव बनतो आणि परमात्म्यातून हे मन काढलं, अहंकार काढला की खाली फक्त देव शिल्लक राहतो आणि तुम्ही देव बनता. म्हणून व्याख्या लक्षात घ्या, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर देव. अशा प्रकारे आमचा जीव तयार होतो. जीव कसा तयार झाला आपण पाहिलं. आता जीव कसा जातो हे आपण पाहूया. चाले हे शरीर कोणाचे सत्य? चाले शरीर कोणाचे सत्य? आत्म्याच्या सत्याने. तर आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडे. आत्मा शरीरात शिरत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात आहे. देहचेतन बनतं या प्रतिबिंबामुळे. जीव झाला, जन्माला आला, जीव झाला, जीवन झाला. आता मरतो कसा? तुम्ही आम्ही जीवन झालो कशामुळं? आत्मसत्तेमुळं, आत्म्याच्या प्रतिबिंबामुळं आम्ही जीवन झालो. आता आम्ही मरतो कसे? तर ज्ञानोबाने सरळ सांगितलंय, देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. अग्निवन देही चेतना न थारे. ज्या चेतनेमुळे आम्ही जिवंत आहेत, ज्या आत्म्यामुळे आम्ही जिवंत आहेत, ती चेतना, तो आत्मा देहाला सोडून जातो. कधी? देहातील अग्नी निघून गेला की. अग्निविन देही चेतना न थारे. अग्निविन देही चेतना न थारे. देहात अग्नी नसेल तर चेतना थांबतच नाही, चेतना निघून जाते. आणि चेतना निघून जाणं हे मरण आहे. चेतना निघून जाणं हे मरण आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला हार्ट अटॅक आला, काय झालं? दॅट इज कॉल्ड एज मायोकार्डियल इन्फार्क्शन. मायोकार्डियल इन्फार्क्शन, हार्ट अटॅक आलाय. कुठली तरी एखादी करोनरी ब्लॉक झाली आहे. ती आर्टरी हृदयाच्या ज्या भागाला ब्लड सप्लाय करते तिथे ब्लड सप्लाय खंडित झाला, बंद झाला. तेवढा भाग डेड होईल, इन्फार्क्ट होईल, नेक्रोटिक होईल. हृदयाचा काही भाग नेक्रोटिक झाला आहे, डेड झाला आहे. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होईल, त्याची पंपिंग कमी होईल, ते ब्लड कमी फेकेल बाहेर. ब्लड कमी फेकलं, बीपी कमी होईल, हायपोटेन्शन. बीपी कमी झाला, मेंदूला रक्तपुरवठा कमी होईल. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला तर मेंदूतला जो प्रमुख भाग आहे मेडुला ऑब्लांगेटा, की जिथं रेस्पिरेटरी आणि कार्डियक सेंटर असतात, त्या मेडुला ऑब्लांगेटाला अर्थात कार्डियक सेंटर आणि रेस्पिरेटरी सेंटरला ऑक्सिजन कमी पडला तर या मेडुला ऑब्लांगेटामध्ये त्यातल्या पेशीमध्ये ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तिथे ग्लायकोलिसिसची सायकल मंदावते. तिथे ATP नावाची एनर्जी तयार होत नाही. कारण हृदय मंदगतीने स्पंदन करते, कमी ब्लड फेकायले का त्याचाच काही भाग निर्जीव झाला आहे ना. त्यामुळं बीपी कमी, हायपोटेन्शन, सगळ्याच अवयवाला, सगळ्या शरीराला, त्यातल्यात मेंदूला रक्तपुरवठा कमी. रक्तपुरवठा कमी म्हणजे साहजिकच ऑक्सिजन कमी. आणि ऑक्सिजन प्रत्येक पेशीला लागतो, कारण जे मेटाबॉलिझम आहे, ग्लुकोज आहे, या ग्लुकोजपासून ATP नावाची एनर्जी बनवल्या जाते. आणि ती ATP नावाची एनर्जी बनवण्यासाठी ऑक्सिजनची मदत लागते. मग आता पेशीमध्ये ऑक्सिजन कमी पडला आहे, ग्लायकोलिसिस सायकल मंदावली, ATP कमी तयार व्हायले. मग मेंदूचा अर्थात मेडुला ऑब्लांगेटाचे संतुलन बिघडेल, त्याची कार्यक्षमता कमी होईल. श्वासावरची पकड कमी होईल, कारण हे सेंटर मंदावतील, कार्डियक आणि रेस्पिरेटरी. श्वास दमान चालेल, हृदय दमान चालेल. अजून ब्लड पंपिंग कमी हृदयाकडून, अजून हायपोटेन्शन, अजून ॲनॉक्झिया, हायपॉक्झिया, अजून ATP कमी तयार मेंदूमध्ये, मेडुला ऑब्लांगेटामध्ये. आणि हीच जर प्रक्रिया चालू राहिली तर शेवटी कार्डियक सेंटर, रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज होतील.
आणि पर्सन विल डाय विथ कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. पर्सन विल डाय बिकॉज ऑफ कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. या प्रक्रियेने मनुष्य मेलाय. जवळजवळ 99% किंवा सगळेच कॉज ऑफ डेथ काय असतील तर कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. कुठलंही उदाहरण घ्या. आता मी हार्ट अटॅकचं उदाहरण दिलं, तसं तुम्हाला गॅस्ट्रोएंटेरिटिस झालं आहे, उलटीतून पाणी गेले, संडासमधून पाणी गेलं, हायपोव्हॉल्युमिया, ब्लडमधलं व्हॉल्यूम कमी होईल. आपोआपच हे पाणी गेल्यामुळे व्हॉल्यूम कमी झालं बीपीचं, त्यामुळे हायपोटेन्शन. हायपोव्हॉल्युमियामुळे हायपोटेन्शन म्हणजे बीपी कमी झाला. पुन्हा तीच प्रक्रिया, मेंदूला मेडुला ऑब्लांगेटाला ब्लड पुरवठा कमी, त्यामुळे ऑक्सिजन कमी, ग्लायकोलिसिस कमी, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन अर्थात मेटाबॉलिझम कमी, एटीपी कमी, एनर्जीच नाही आहे. कार्डियाक अँड रेस्पिरेटरी सेंटर्स मंदावतील त्याच्या कार्यक्षमतेत. आयू फ्लुइड जर दिले नाही लवकर, त्या माणसाला आयू फ्लुइड्स मिळाले नाही, हायड्रेशन झालं नाही आणि असा डिहायड्रेट राहिला, तर शेवटी या हायपॉक्झियामुळे एटीपी न बनल्यामुळे त्या मेडुला ऑब्लांगेटाच्या पेशीमधली कार्यक्षमता कमी, शेवटी कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज, कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट, डेथ. याच प्रक्रियेतून मरावं लागतं. रोग कोणताही हो द्या. साप चावलाय, सापाच्या विषात काय असते? न्यूरोटॉक्झिन असते. साप चावला, पहिल्यांदा तुम्हाला टोसिस होईल. इट प्रूव्स दॅट स्नेक, दॅट कोब्रा इज पॉयझनस. साप विषारी आहे याचं पहिलं लक्षण शहरात दिसतं. माणसाला टोसिस होतो, अर्थात त्याच्या पापण्या खाली लोंबकळतात, पापण्यावर उचलत नाहीत, दॅट इज कॉल्ड एज अ टोसिस. ड्रुपिंग ऑफ दी अपर आयलिड्स इज कॉल्ड एज अ टोसिस. पापण्या लोंबकळतात, ते उचलतच नाहीत. हे सांगतं की आता हा साप विषारी माणूस मरल. टोसिस का झाला? नर्व डॅमेज झाल्या, पॅरालाइज झाल्या, त्या मसलला सप्लाय करणाऱ्या पापण्याच्या. तसं कार्डियाक मसल जे आहेत, रेस्पिरेटरी जे मसल्स आहेत, या छातीच्या आवरणाला, या बरगाड्याच्या मध्ये जे काय रेस्पिरेटरी मसल्स आहेत, हे रेस्पिरेटरी मसल्ससुद्धा सापाच्या विषानं पॅरालाइज होतात. मग सापाच्या विषानं रेस्पिरेटरी मसल पॅरालाइज झाले की छाती फुगत नाही. श्वास घेताना छाती फुगली नाही, किती तुम्ही श्वास वाढायचा प्रयत्न केला तर फुफ्फुसात हवा शिरत नाही. कारण हवा वाढल्यावर फुफ्फुस तेव्हाच एक्सपांड होईल जेव्हा छाती एक्सपांड होईल. परंतु या छातीला एक्सपांड करण्यासाठी रेस्पिरेटरी मसल कार्य करत असतात. म्हणजे रेस्पिरेटरी मसलच पॅरालाइज झाले छातीचे. आता तुम्ही श्वास वाढण्याचा प्रयत्न जरी केला, फुफ्फुसात हवा शिरत नाही आणि फुफ्फुस प्रसरण पावत नाही किंवा एक्सपांड होत नाही. का? तर छातीच एक्सपांड होत नाही. छाती एक्सपांड झाली, छाती फुगली तर फुफ्फुसात हवा शिरते आणि ती हवा रक्तात जाते, तुम्हाला जीवन ठेवते. पण आता रेस्पिरेटरी मसल पॅरालाइज झाल्यामुळे छाती पांगत नाही, पसरत नाही, एक्सपांड होत नाही, म्हणून लंगमध्ये हवा शिरत नाही. रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जातो पेशंट साप चावलेला, त्याला ऑक्सिजन कमी पडतो. ऑक्सिजन कमी पडला की पर्यायाने मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो. पुन्हा मेडुला ऑब्लांगेटा, त्या मेडुला ऑब्लांगेटा ऑक्सिजन कमी पडला की त्या मेडुला ऑब्लांगेटाच्या पेशीमध्ये ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होत नाही, एटीपी तयार होत नाही, एनर्जी मिळत नाही. एनर्जी नाही मिळाली की कार्यक्षमता कमी होते, कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज होतात, रेस्पिरेटरी पॅरालिसिस, कार्डियाक अरेस्ट, डेथ झाला कशाने? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. मेला कशाने शेवटी माणूस? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. कुठलाही रोग घ्या, शेवटी जाते कुठं? तर ते मेडुला ऑब्लांगेटाकडे जाते, कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. टायफॉइड आहे, विलाजच नाही केला, आतड्याला छिद्र पडतील, छिद्र पडल्यामुळं ब्लिडिंग होईल, पेरिटोनायटिस होईल. हे इन्फेक्टेड पेरिटोनियम, हे बॅक्टेरियाचे टॉक्झिन्स मेंदूला जातील, एन्केफलायटिस होईल, ब्रेन डॅमेज होईल. पुन्हा आलं ते सेंटर डॅमेज झाले, कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट, मनुष्य मेला. रोग काही असो, त्याला जर ट्रीटमेंट दिली नाही तर मनुष्य मरण्याची प्रक्रिया जवळजवळ एकच आहे, आणि ती आहे कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. शेवटी जातं तिथंच, कारण काही असो. गॅस्ट्रोएंटेरिटिस आहे, शेवटी झालं काय? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. साप चावलाय, झालं काय? कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट.
हार्ट अटॅक आला, झालं काय? कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट. मरणाचं कारण कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्टच होतं किंवा आहे. आणि मग ज्यावेळेस ऑक्सिजन शरीरात कमी पडतो, मेंदूला पुरवठा रक्ताचा कमी झाल्यामुळे, त्यावेळेस मेंदूच्या मेडुला ऑब्लांगेटा नावाच्या या अवयवामध्ये, या मेडुला ऑब्लांगेटामध्ये जे काही पेशी आहेत, या पेशीमध्ये ऑक्सिजन कमी पडतो. ऑक्सिजन कमी पडल्यामुळं तिथं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होत नाही, झालं तर कमी होतं, कालांतराने बंदच पडतं. आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम न झाल्यामुळं, ऑक्सिजनच्या अभावामुळं ATP तयार होत नाही, एनर्जी राहत नाही. एनर्जी नाही तर कार्यक्षमता कमी. प्रत्येक पेशीमध्ये ATP तयार होत नाही, कारण शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये मेटाबॉलिझम चालू असतं, त्याला ऑक्सिजन लागतो, त्याने एनर्जी मिळते ATP नावाची. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, दॅट इज कॉल्ड एज ATP. आणि मग ऊर्जा, एनर्जी, ATPच तयार झाली नाही तर शरीरातली अग्नी कमी होते. शरीरात दोन कारणामुळे अग्नी, एक तर जठराग्नी आहे आणि दुसरी अग्नी मेटाबॉलिझममुळे असते. ज्यावेळेस शरीरातल्या पेशीतला ऑक्सिजन कमी होतो, श्वासातून ऑक्सिजन कमी जातो, मग शरीरातल्या रक्तातला आणि पर्यायाने पेशीतला ऑक्सिजन कमी होतो. पेशीतला ऑक्सिजन कमी झाला की तिथं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम मंदावतं किंवा थांबतं आणि एनर्जी तर मिळतच नाही थांबल्यामुळं, पण मेटाबॉलिझममुळं गरमी वाढते, शरीरात अग्नी वाढते. तर ही अग्नी मेटाबॉलिझम न झाल्यामुळं बंद पडते. जठराग्नी संपली, मेटाबॉलिझमची अग्नी संपली आणि मग शरीरातून अग्नी निघून गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. धनवराय म्हणते शरीरातून अग्नी जर निघून गेला तर हा देह नाही, हा ओला चिखल आहे. देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. शरीरातून या प्रकारे मी जे बोललो, या प्रकारे अग्नी निघून गेला तर शरीर गार पडतं. आणि म्हणून आपण म्हणतो मनुष्य मरायला लागलो, हात लावलं, चापलं, अहो अंगार पडे हो, अंगार पडे हो, बघा हो, काही करा हो. हे अंगार पडणं म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम थांबलंय सेल लेवलला, ऑक्सिजन नाही म्हणून. तिथं ATP होय ना, एनर्जी मिळाना, मेटाबॉलिझम मंदावलं, ATP मिळाना आणि मेटाबॉलिझम मंदावलं की टेम्परेचर कमी होतं, अग्नी निघून जातो. आणि अग्नी निघून गेला की तो देह नसून ओला चिखल असतो, ते शरीर मृतपाय असतं असं ज्ञानोबा राय म्हणतात. आणि मग देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. पुढच्या वेळीत म्हणतात की अग्निविन देही चेतना न थारे. देहातला अग्नी निघून गेला की चेतना निघून जाते, चेतना थांबत नाही. आणि चेतना निघून गेली अर्थात देहातून आत्मा निघून गेला, अर्थात आत्म्याचं प्रतिबिंब निघून गेलं की मनुष्य मरतो. दिस इज द कॉज ऑफ द डेथ. आणि म्हणून आत्मा अहंकारात मिसळला की आत्माच जीव बनतो. शरीरातली अग्नी कमी झाली की हाच आत्मा शरीरातून निघून जातो आणि मनुष्य मरतो. ही देहात जीव येण्याची आणि देहातून जीव निघून जाण्याची प्रक्रिया, ही सगळी उत्तरं ज्ञानेश्वरीत आहेत, आमच्या वैद्यकीय शास्त्रात नाही आहेत. तुम्हाला जोपर्यंत आयुष्य दिले देवाने तिथपर्यंत शरीर जगतं, कारण दैवास्तव देहाचे पालन. जो चिंतिना देहभरण तो महायोगी जाण दैवयोगी. तुम्हाला 90 वर्षाचं 95 वर्षाचं आयुष्य दिलंय, तिथपर्यंत हा आत्मा तुम्हाला जगवतो, आत्म्याची संगती शरीराला चालवते. पण आता तुमचं मरण आलंय, ज्ञानोबा बोलले ना तरी आयुष्य पुरले आहे, तिथं औषधी काहीच नव्हे, तिथं एकच उपयोगाचं आहे परमामृत. ना तरी आयुष्य पुरले आहे, तिथं औषधी काही नव्हे. तुमचं आयुष्य संपलंय, किती भारी भारी औषध द्या, तुम्हाला मरावंच लागतं, का आयुष्य संपले. आयुष्याचा तुटला दोरा, आयुष्य संपलं, कुठलंही भारी औषध द्या, मरावं लागतं. पण मला वाटतं प्रत्येक दवाखान्यात ही ओवी लिहून ठेवावी डॉक्टरच्या, ना तरी आयुष्य पुरले आहे तरी तेच औषधी काही नव्हे, तेच एकच उपयोगाचं आहे परमामृत.
पुष्कळदा डॉक्टर लोकांवर आळी येतात की डॉक्टरने आमचा पेशंट मारला, डॉक्टरने आमचा पेशंट मारला. ज्ञानोबाला म्हणतात की आयुष्य संपले, किती भारी भारी औषध द्या, ती औषधं काही कामाची नाहीत, तिथं मारावंच लागतं. तिथं उपयोगाला आलं तर परमामृत येईल, आणि ते कुठून आणायचं? कारण आयुष्य संपलं की किती औषध द्या, ते काहीच कामाचे नसतात, तुम्हाला मारावंच लागतं. ज्ञानोबा बोलतात ना, तरी आयुष्य पुरले आहे तिथं औषधी काहीही नव्हे, तिथं एकच उपयोगाचं आहे परमामृत. आयुष्य संपले तिथं आता तुमच्या आयुष्याची दोरी तुटणार आहे, तुम्ही मरणार आहेत. आणि मग त्यावेळेस कॉज ऑफ डेथ रोग कुठलाही असो, ॲक्सिडेंट असो, हातपाय तुटो, रक्त जावो, हिमोरेज हो, ब्लड लॉस हो, गॅस्ट्रोएंट्रिटिस असो, हार्ट अटॅक असो, टायफॉइड असो, अन्य हजारो रोग आहेत, कुठलाही असो, शेवटी मृत्यूचं कारण ठरतं कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट. श्वास बंद, हृदय बंद. आणि त्याच्यामुळं कार्डिओ ऑक्सिजन कमी झाला की मेटाबॉलिझम कमी, गरमीच राहत नाही, अग्नी राहत नाही शरीरात, शेवटी सगळीच अग्नी संपते. आणि अग्नी गेला की चेतना निघून जाते. अग्निवन देही चेतना न थारे. ज्ञानोबा बोलतात, शब्द ज्ञानोबाचे. चेतना गेली, शरीर मेलं. का गेली चेतना? शरीरातली अग्नी गेली. अग्निवन देही चेतना न थारे. देहीचा अग्नी गेला तर देह नव्हे हा चिखलू ओला. अशा प्रकारे तुम्हाला मरण येतं. आयुष्य शिल्लक असेल तर जगावंच लागतं. तो संजय म्हणतो, ज्ञानोबा लिहित आहेत, एरांची मी नेणे, पण आयुष्य ते तर जिने पुढे की गा. आयुष्य ते तर जिने पुढे की गा. आयुष्य शिल्लक असेल तुम्हाला जगावंच लागतं. आत्मा तुम्हाला जगवतो. पण 90-92ला तुमचा मृत्यू लिहिला आहे, विधात्यानं तुमचा मृत्यू लिहिला आहे. तू 92ला मरशील. तिथं शरीरात एखादा निमित्त मात्र काहीतरी रोग येतो, बिघाड होतो, ॲक्सिडेंट, अपघात, ते काही असू द्या, हार्ट अटॅक काही असू द्या. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळं, या रोगामुळं शरीरात ऑक्सिजन कमी पडतो. जसं अटॅक आला, हृदयाची कार्यक्षमता कमी पडली, रक्त कमी चाललंय, हार्टद्वारे रक्त कमी पंप होऊ लागले, हायपोटेन्शन, मेंदूला रक्तपुरवठा कमी, सगळ्या शरीराला कमी, मेंदूला रक्तपुरवठा कमी, मेडुला ऑब्लांगेटाला रक्तपुरवठा कमी. मग या मेडुला ऑब्लांगेटाला रक्तपुरवठा कमी, तर त्याच्यातल्या पेशीला रक्तपुरवठा कमी. रक्तपुरवठा कमी म्हणजे ऑक्सिजन कमी, पेशीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी, ग्लुकोज मेटाबॉलिझम मंदावतं, तिथे ATP तयार होत नाही, एनर्जी मिळत नाही, एनर्जी नाही, मग कार्यक्षमता अजून कमी मेडुला ऑब्लांगेटाची. पर्यायाने ही प्रक्रिया वाढत राहिली तर कार्डिओ रेस्पिरेटरी सेंटर डॅमेज होतात, ऑक्सिजन घेणं बंद पडतं, हृदय बंद पडतं, अग्नी निघून जातो, देह ओला चिखल असतो. अग्नी गेला की आत्मा गेला. अग्निवन देही आत्मा न थारे किंवा अग्निवन देही चेतना न थारे. अशा प्रकारे मनुष्य मरतो. आणि म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आत्मा तुम्हाला जगवतो. जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. जिथपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आत्मा आहे. शेवटी देहातला अग्नी गेला, आत्मा निघून जातो, अर्थात आत्म्याचं प्रतिबिंब मनासहित निघून जातं आणि पुढचा देह स्वीकारतं. जसं शर्ट झिरझिर झाले, फाटले, कुचकं झाले, फाटले, आपण फेकून देतो. देहाचं आयुष्य संपले, फाटका देह झाला, आत्मा हा देह टाकून देतो, दुसरा देह स्वीकारतो. जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. आणि म्हणून तुमच्याकडे कार आहे, कार चालवायची पेट्रोल लागतं, तसं हे शरीर चालवायचं आत्मारूपी पेट्रोल लागतं. कारला पेट्रोल देऊ नका, कार उभी राहते जाग्यावर. या देहाला आत्म्याचं पेट्रोल देऊ नका, हा देह जाग्यावर उभा राहतो, अर्थात मरतो. आणि म्हणून आत्मा हा इंधन आहे. जसं पेट्रोल इंधन आहे गाडी चालायला, तसं आत्मा हा इंधन आहे. जोपर्यंत पेट्रोलचा सप्लाय, गाडी जिवंत चालते, पळते. जोपर्यंत आत्म्याचं इंधन मिळतंय प्रतिबिंबाच्या रूपाने या देहाला, देह पळतो, चालतो. पण अनेक कारणामुळे ज्यावेळेस देहातली अग्नी निघून जाते, मी बोललो अनेक कारण, अग्नी निघून जाते. अग्नी निघून गेला ह्या ओला चिखल असतो,
अग्नी गेला की चेतना निघून जाते, चेतना गेली अर्थात आत्मा गेला, आत्म्याचं प्रतिबिंब गेलं, मनुष्य मरतो. आणि म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविन. तर चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर चाले हे शरीर आत्म्याचे सत्य, चाले हे शरीर श्रीकृष्णाच्या सत्य, चाले हे शरीर देवाच्या सत्य. हा देव, हा श्रीकृष्ण, हा आत्मा प्रतिबिंबाच्या रूपानं तुमच्या शरीरात वास करतो. तो स्वतः आत शिरत नाही, त्याचं प्रतिबिंब असतं. त्याचा आत्मादी ही आती मनिपे हे काही साचे तरी नाही, तो जितीचा ते. हां, ही गोष्ट खोटी म्हणले की आत्मा शरीरात आहे असं म्हणणं. तया देहा मनिती भेटी हे सपाई निर्जीव गोठी, वाऱ्या वाळवे गाठी की आहे. ऐका ज्ञानोबाची गोई. तया देहा मनती भेटी हे सपाई निर्जीव गोठी. आत्मा देहाला भेटतो हे बोलणं सपशेल खोटं आहे. आत्मा देहाला भेटत नाही, आत्म्याचं प्रतिबिंब देहाला भेटतं, आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं. आणि या प्रतिबिंबाच्या ताकदीनं, आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चेतना, या चेतनाच्या ताकदीनं देह चालतो. म्हणून तुकोबाराजे बोलतात की चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर याचं उत्तर आहे चाले हे शरीर देवाचे सत्य, किंवा चाले हे शरीर आत्म्याच्या सत्य, चाले हे शरीर चेतनेच्या सत्य. कारण चेतना आत्मा देव एकच असतात. म्हणून महाराज जे बोलत आहेत की चाले हे शरीर कोणाचे सत्य, तर चाले हे शरीर आत्म्याच्या सत्य. आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पडतं, हे प्रतिबिंब चेतना असतं. असंगा साक्षीभूता देही चैतन्याची सत्ता, तया नाव पंडुसुता चेतना येत. जो असंग आहे, साक्षीभूत आहे, अशा परमात्म्याचं, अशा आत्म्याचं प्रतिबिंब देहात पडतं. ते प्रतिबिंब म्हणजे चेतना असते, तो जीव असतो. आणि या चेतनाच्या बळावर शरीर चालत असतं. म्हणून चाले शरीर कोणाचे सत्य, तर चाले शरीर हरीच्या सत्य, चेतनाच्या सत्य, आत्म्याच्या सत्य. हा हरी, ही चेतना, हा आत्मा, याचं प्रतिबिंब देहात पडतं, ही चेतना असते. आणि या चेतनाच्या बळावर हे शरीर चालतं. तसंच या चेतनेच्या बळावर हे शरीर बोलतं, शरीर बोलतं. चाले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविना. देव शरीर चालवतो व आम्हाला बोलवितो. एवढेच काय, तर देव आम्हाला ऐकवितो आणि दाखवितो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. बाबानो, तुमच्या शरीरात आत्म्याचं प्रतिबिंब राहतं. आता नेहमी प्रतिबिंब म्हणण्यापेक्षा मी आत्मा राहतो असंच म्हणतो, पण आत्मा राहतो म्हणजे प्रतिबिंब घ्या आणि पुढं चला. तुमच्या शरीरात आत्मा राहतो आणि आत्म्याच्या ताकदीवर, आत्म्याची ताकद म्हणजे चेतना आहे, या आत्म्याच्या ताकदीवर, या चेतनेवर तुमचं शरीर चालतं, पळतं. आत्म्याच्या ताकदीवर शरीर चालतं, या आत्म्याच्या ताकदीवर तुमचं शरीर बोलतं, तुमचं शरीर बोलतं, तुमचं शरीर ऐकतं, तुमचं शरीर पाहतं. म्हणजे कानाला ऐकू येतं ते आत्म्याच्या बळावर, डोळ्याला दिसतं ते आत्म्याच्या बळावर, तुम्ही बोलता ते आत्म्याच्या बळावर. नवे नवे शरीरातली प्रत्येक क्रिया आत्म्याच्या बळावर आहे. कोण बोलविते हरिविना. हा हरी आत्मा आहे, याचं प्रतिबिंब शरीरात पडले, ही चेतना आहे. आणि ही चेतना तुम्हाला चालवते, बोलवते, ऐकवते, दाखवते. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन तू चुकू नको. बघा, नारायण हा हरी, हा आत्मा तुम्हाला चालवतो, बोलवतो, दाखवतो, ऐकवतो, त्याचं भजन चुकू नका. या आत्म्याच्या, नारायणाच्या जीवावर तुम्ही जिवंत आहात, त्याचं भजन चुकू नका. हा उपदेश तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. आम्ही देवामुळे जिवंत आहोत, आम्ही देवामुळे जिवंत आहोत हे लक्षात ठेवा. देव आम्हाला जगवतो, हा देवाचा आमच्यावर उपकार आहे. आणि ज्याचा आमच्यावर उपकार असतो त्याची नेहमी वाहवा करावी. देव आम्हाला जगवतो, हा देवाचा उपकार, मग त्याची वाहवा करा. देवाची वाहवा करणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणे. तयाचे भजन
तू चुकू नको. अरे बाबा, तू रात्रंदिवस सायासानं प्रपंच करतो पण हरीला भजत नाही. अरे काय विसरलास हरीला? तू जिवंतच हरीमुळे आहे. तू चालतो, बोलतो, पाहतो, ऐकतो, हे सगळं हरीमुळे आहे. मग ते हरीचं भजन का करत नाही? साया असे करीची प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कवन्या गुणे. सायासानं प्रपंच करतो पण हरीला भजत नाहीस, तो कुणाच्या जीवावर जगतो? कुणाच्या जीवावर चालतो, पाहतो, ऐकतो? जो शरीर जिवंत आहे हरीमुळे. आणि म्हणून हरिभजनाला चुकू नका. हा हरी, हा पांडुरंग आम्हाला जगवतो, हा पांडुरंगाचा उपकार आहे. ज्याचा उपकार आहे त्याची नेहमी वाहवा करावी. आणि देवाची वाहवा करणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, देवाचं नित्यानं रामकृष्ण हरी भजन करणं. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जिवंत आहेत, जगतायत, पाहतायत, चालतायत, ऐकतायत, बोलतायत, हे सगळं नारायणामुळं, देवामुळं. आणि म्हणून देवाचं भजन चुकू नका. देवाचं सातत्यानं भजन करा. जय जय रामकृष्ण हरी म्हणत राहा. देवाच्या ऋणातून मुक्त व्हाल. देवाचा उपकार आहे आम्हाला. देव जगवता हा देवाचा उपकार आहे. ज्याचा उपकार आहे त्याची वाहवा करावी. त्याची वाहवा म्हणजे त्याचं नामस्मरण करावं. आणि म्हणून देवाचं नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण नाही केलं तर तो तुम्हाला जगवतोच. का आत्मा कृपाळू आहे. रायाचे देह चाळू रंका परोते गाळू, हे न करेची कृपाळू प्राणू जैसा. हा आत्मा कृपाळू आहे. जो नामस्मरण करतो त्याला जीवन ठेवायचं, आणि जो नाम घेत नाही तेव्हा त्याला मारून टाकायचं, असा आत्मा करत नाही. गायीची तरशा हारू की व्याघ्रा विष होनी मारू. पाणी म्हणतं का गाय सज्जने तिलाच जगवते? पाणी म्हणतं का गाय सज्जने तिलाच जगवतो? वाघ लय बेकार आहे त्याला मी मारतो, असं पाणी म्हणतं कधी? तसं आत्माही म्हणत नाही की जे माझे नाम घेत नाही त्याला मारून टाकील, नाम घेत आहेत त्यांनाच जगवेल, असं आत्माही म्हणत नाही. तो कृपाळ. घ्यायचं घ्या, नका घेऊ, मर्जी तुमची आहे, पण घ्या. तुकोबारा म्हणतात घ्या. ज्या नारायणामुळे तुम्ही जगता हा नारायणाचा उपकार आहे. त्याचा उपकार आहे, त्याची वाहवा करावी. खाल्ल्या मिठाला जागावं, कृतज्ञ असावं. देव आम्हाला जगवतो त्याच्याशी कृतज्ञ राहा. आणि त्याच्याशी कृतज्ञ राहणं म्हणजे त्याचं नामस्मरण करणं. कृतज्ञ राहाल आणि या भक्तीच्या बळावर देव ऋणी होईल. तुम्हाला देव जगवतो हे देवाचं ऋण आहे, आणि तुम्ही देवाचं नाव घेता हे तुमचं देवा ऋण आहे. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. देव तुम्हाला जगवतो हे देवाचं ऋण तुमच्यावर, पण तुम्ही देवाचं नाव घेता हे तुमचं ऋण देवावर, आणि तुमचं नामस्मरणाचं देवावर ऋण झालं की देव तुम्हाला जगवतो पण मुक्तही करतो. म्हणून तयाचे भजन तू चुकू नको. देव मला जगवतो, चालवतो, बोलवतो, दाखवतो, ऐकवतो, या सगळ्या क्रिया करतो. त्याचा उपकार आहे, म्हणून त्याचं भजन चुकू नका. तयाचे भजन तू चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. पुढे अभंगाच्या तिसऱ्या शरणात तुकोबाराय म्हणतात की मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. ज्या अहंकाराच्या बळावर तुम्ही उड्या मारता, डुडू करता, मी 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 माझं, मी माझं. जगात सत्य आहे मी देह आणि देह संबंधीने माझं, हा अहंकार आहे, हे अज्ञान आहे. आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, हे अहंकार जाणं, ही मुक्ती आहे, हे आत्मज्ञान आहे. मग मी 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 करतो, मी करतो, माझं, हे सगळं माझ्यामुळे माझ्यामुळे माझ्यामुळे, हा मी पण आहे. एकदा एक माझा मित्र मला भेटला. तो मला म्हणला, गॅलरीत घेऊन गेला, चहा घेत होतो आम्ही. म्हणजे डॉक्टर साहेब, इथून जी नजर मारली तिथून जगात दिसते सगळं, ते सगळं आपले, ते सर आपल्यामुळे. आपल्या बापाच्या काळात फक्त 2 एकर जमीन होती, माझ्या बापाला काही करता आलं नाही. म्हणले हे दिसते हे सगळं आपल्यामुळे. पुन्हा पुन्हा म्हणायला लागला, हे दिसते हे सगळं आपल्यामुळे. अरे मला दिसते हे सगळं आपल्यामुळे, पण तू बापामुळे, हे विसरू नको ना. दिसते सगळं आपल्यामुळे, दिसते ते सगळं आपल्यामुळे, पण तू बापामुळे, हे विसरू नको ना.
हा अहंकार असतो, ही अहंता असते. मी 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 करतो, माझं माझं माझं, माझ्या बापाला काही नाही आलं, मी केलं मी केलं मी केलं. हे तुम्ही मी म्हणता, हा अहंकारसुद्धा नारायण आहे, हा अहंकारसुद्धा देव आहे. तुकोबारा तेच म्हणतायत, माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून आहे. मी करताय, मला येतंय, मी केलंय मी केलं, ही जी अहंता आहे, ही अहंतासुद्धा देवच आहे. ही अहंता आहे, देवच चालवतो. नवे नवे अहंता हीच देव आहे, अहंतासुद्धा देव आहे. नाथ महाराजाची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत की एकदा भागे नारायण स्वयं झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. नीट आहे का? एकदा भागे नारायण स्वयं झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. एक नारायण तत्व 4 भागात विभागले. कोणत्या? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मन नारायण आहे, बुद्धी नारायण आहे, चित्त नारायण आहे, अहंकार सुद्धा नारायण आहे. अहंकार सुद्धा नारायण आहे. तुम्ही जे मी 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 डू करता, हा जो अहंकार आहे तो नारायण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की माणसाची देव चालवी अहंता. अरे तुम्ही जे मी 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 करता, हा जो अहंकार आहे तो अहंकारही देव चालवतो, नारायण चालवतो. नवे नवे हे अहंकारसुद्धा नारायणाचे. एकदा भागे नारायण स्वयं झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्धा जाण विभागला. तुमचा अहंकार नारायण चालवतो. नवे नवे तुमचा अहंकार नारायण आहे, तुमचा अहंकारच नारायण आहे. आणि मग डूडू करता कशाला? तुमचा अहंकारच जर देव आहे तर डूडू करता कशाला? मी माझं करता कशाला? पण म्हणू नका मी करतो मी करतो मी करतो. हां, हे मी पण तुम्हाला संसारात बांधतं. हां, त्याचा कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू, या दोहीचा नाव बंधू संसाराचं. कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू, हे मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं, हे बंधन आहे. म्हणून मी करू नका, डोडू करू नका. मी करतोय म्हणूच नका. केलेलं कर्म देवाला अर्पण करा, देवाची पूजा म्हणून करा, मुक्त व्हाल, मुक्त व्हाल. आणि म्हणून देहाची जी अहंता आहे ती अहंता सुद्धा स्वतः देवच आहे. बिजास मारूच नका. नरवा म्हणतात की शरीर आहे सावेव परी जीवच नाही. 2 दिवसाचा पाहुणा चालवतो उताना, का रे नारायणा न बसी. तू 2 दिवसाचा पाहुणा आहे, तुझं उताना का झालंय? नारायणाला का बजत नाही? या नारायणामुळे तुझं शरीर जिवंत आहे. नारायण शरीरातून निघालं तुझं मड पडेल. शरीर आहे सावे परी जीवच नाही. मृत्यूपुढे सर्व वाईट थांबते. तुम्ही जगताय ते नारायणामुळं, जगताय ते आत्मतत्वामुळं. मग ज्याच्यामुळे जगता त्याच्याकडे पाठ फिरू नका ना, त्याला विसरू नका ना, त्याचं भजन करा ना. हां, आणि मग तयाचे भजन चुकू नको. तुमचा श्वास चाललाय, तुम्ही जगतायत ते देवामुळं, नारायणामुळं. जो तुम्हाला जगवतो त्याचा उपकार माना ना. त्याचा उपकार कसा मानायचा? त्याचं नामस्मरण करून. तयाचे भजन चुकू नको. देवाचं भजन चुकू नका, नामस्मरण करा. का? तो आम्हाला जगवतोय. तो हृदयात आहे, तो शरीरात आहे, म्हणून तुमचं शरीर चाललंय. तो एकदा बाहेर सटाकला की संपलं. तुमची आरती रामनाम सत आहे. तुम्हाला मसनवाट्यात नेऊन जाळतात आणि दुसऱ्या दिवशी सावड्याला गेल्यावर त्या तुम्हाला ज्यात जाळलंय त्याच्यावर पाणी वाटतात आणि मग माणसं हाडकं बाहेर काढतात. हा साहेबाचा फिबुला, हु, हा साहेबाचा टिबिया, हु, हे साहेबाचं ह्युमरस, हु. माणसं रडतात तुमची हाडकं हातात घेऊन. हां, हा साहेबाचा स्कॅपुला, हु, हे साहेबाचं स्कल, हु, हे साहेबाची व्हर्टिब्रे, हु, या साहेबाच्या रिब्स, हु. ही हाडकाची नाव आहेत. सावडताना हाडकं गोळा करतात, तुम्हाला पोत्यात घालतात आणि गोदावरीला नेऊन टाकतात. का आम्ही जास्त मारता? देह काळाचे धन कुबेराचे, हे तर मनुष्याचे काय आहे? देह काळाचं खाद्य आहे, धन कुबेराचं आहे. तुमचं काही नाही, उघडं यावं उघडं जावं. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावी उघडेची जावे. उघडे यायचे उघडं जायचे. तुम्ही आपल्या संपत्तीचे निमित्ताचे धनी, निमित्ताचे वॉचमन आहात. धनी बी नाही, वॉचमन आहात. वॉचमन बदलत असतात. बाप मेला पोरग वॉचमन म्हणून येतं, पोरग मेला नातू वॉचमन म्हणून येतो. संपत्ती प्रॉपर्टी जाग्यावर राहते, वॉचमन बदलतात. का? संपत्ती देवाची आहे.
सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बाजीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे, निमित्ताचा केला धनी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आम्ही आमच्या संपत्तीचे निमित्ताचे धनी आहेत, वॉचमन आहोत. वॉचमन बदलतात. तुम्ही मेले पोरग वॉचमन होईल, तुम्ही पोरग मेले नातू वॉचमन होईल, वॉचमन बदलतील, जमीन जागेवर राहील. का ती देवाची. आणि देवाने सांगितलंय हे सगळं वैभव माझं आहे, वापरा. जिवंत आहे तोपर्यंत वापरा, जिवंत आहे तोपर्यंत वापरा, मेले की जागेवर ठेवा, निघून जा. कसं जा, कसं जा, धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी, संगे नहीं रे लंगोटी. आणि म्हणून एक उर्दू शायर म्हणतो की इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों की मोती, इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों की मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. माणसा म्हणले किती मिळव, देवाकडे पाठ फिरव आणि पैशाच्या मागं लाग, तू किती पैसे मिळव, पण मेल्यावर ज्या कफनरूपी वस्त्रात तुला गुंडाळायचे, तुला काही सोबत न्यावं असं वाटलं तर त्या कफनाला खिसा नसतो, तुला सोबत नेता येत नाही. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों की मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. तो को बरा आहे. कमराची लंगोटी जळून जाते, कमराचा करदोडा कापून घेतात. आणि म्हणून कृतज्ञ राहा. ज्याचा आपल्याला उपकार आहे त्याच्याशी कृतज्ञ राहा, त्याची वाहवा करा. देव जगवतो, त्याचा उपकार आहे, त्याची वाहवा करा, त्याचं नामस्मरण करा. हे मी करतो, हे मी करतो, ही अहंता घेऊ नका. कारण ही अहंतासुद्धा देवच आहे. तुमच्यातला अहंकारही देवच आहे. तो देव गेला की फुसका बार होतो, अहंकार बी निघून जातो, तुम्ही मरून पडता, डेड बॉडी, मृत्यूपुढे सगळे ऐट थांबते, तुम्ही कुणी असा. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुमच्या शरीराची अहंतासुद्धा देव चालवतो. माणसाची देव चालवी अहंता. तुमच्या शरीराची अहंता आहे, देव चालवतो. नवे नवे शरीरात जी अहंता आहे तो देवच आहे. देव अहंता चालवतो, नवे नवे अहंता हा देव आहे, अहंता हा देवाचा भाग आहे. मग ही जी अहंता, ही जी डुडू आहे, अहंकार आहे, मी मी मी, ती अहंता, तो अहंकार देव आहे. मग तू कशाला मिजास मारतो? हां, तुझे मी 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 करतो, तो मी मी पण अहंकार हा देव आहे. मग तू कोणाची ओरड्या मारतो? ती अहंता तर देवच आहे. आणि मग माणसाची देव चालवी अहंता मीच एका करता म्हणून आहे, मी करता म्हणून आहे. ज्या अहंकाराच्या बळावर मी 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 करता, तो अहंकार, ती अहंतासुद्धा देवच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून आहे. पुढे चौथ्या चरणात महाराज बोलतात की वृक्षाची पाने हले ज्याची सत्ते, वृक्षाची पाने हले त्याची सत्ता, राहिली अनंता मग कुठे. वृक्षाची पाने हले त्याची सत्ता, राहिली अनंता मग कुठे. झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. झाडाचं पान हलते ना, ते वाऱ्यामुळं. वारं काय? पंचमहाभूतापैकी एक आहे. पंचमहाभूत काय? हां, भगवंतांनी निर्माण केलेली आहे. ही प्रकृती आहे. पंचमहाभूत प्रकृती आहे. नराबरा बोलले, प्रकृती येणे जिये, याची या सत्ता जगविये. हवा ही पंचमहाभूत, ही प्रकृती आहे. प्रकृती ही दासी आहे, ही बायको आहे देवाची. प्रकृती देवामुळे जगते. प्रकृती येणे जिये, याची या सत्ता जगविये. मग ही हवा प्रकृती आहे. ही हवा नसेल तर वाऱ्याचं पान सुद्धा हलत नाही, तुम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळत नाही. जगातली प्रत्येक क्रिया देवाच्या सत्तेने घडतं, देवाच्या सत्तेने घडते. वृक्षाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेने हलतं. मग तुमच्याकडे कर्तेपणा राहायला काय? वृक्षाचं पान जर देवाच्या सत्तेने हलतंय तर तुमच्याजवळ राहिलं काय मी मी म्हणायला? मग अहंता राहिली कुठं? वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे? आणि म्हणून म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जे जगाते चाळीता. म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणी हाले, जे जगाते चाळीता. मी बोलेल तर वेद बोलतो, मी चालवला तर सूर्य चालतो, मी हलवलं तर माणूस हालतो, नाही तर जाग्यावर मरून पडतो. जगाचं दळणवळण, चलन, चालणं, बोलणं, फिरणं हे सगळं देवामुळे.
म्हणून तयाचे भजन चुकू नको, म्हणून तयाचे भजन चुकू नको. सगळं देव चालवतोय हे विसरू नका. समुद्री रेखा न ओलांडावी, प्रतिभूते व्हावी हे आज्ञा माझी. समुद्रानं आपली मर्यादा ओलांडणं, समुद्रानं मर्यादा ओलांडली तर मुंबई पाण्यात गेली असती. समुद्राला बांधलं, हेट हालू नको. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्राचं फुटभर पाणी वाढत नाही. आणि ते वाढलं असतं तर मुंबई समुद्रात गेली असती. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभर पाणी वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. का? समुद्र स्वयंभू आहे, भगवंताची दिव्य विभूती आहे. हे सगळं देवाने निर्माण केले, देवाच्या सत्याने चालतंय. प्रतिभूते व्हावी ही आज्ञा माझी. पावे के दहावे वर्षावे जळे, पावे के दहावे वर्षावे जळे. पाऊस पडतो, अग्नी जाळते, प्रतिभूते वाहते, हे सगळं देवाच्या सत्याने. चाले शरीर कोणाचे असते? देवाचे असते. एवढंच नाही, हे सगळं विश्व देवाच्या सत्याने चालतंय. म्या बोलिल्या विदू बोले, म्या चालिल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, म्या हलविल्या प्राणी हाले, जे जगात ते चालिता. जो जगाला चालवतो, विश्वाला चालवतो, तो देहालाच चालवतो, यात काय नवले. चाले शरीर कोणाचे असते? देवाचे असते. तसं जगही देवाच्या सत्याने चालतं. जो जगात ते चालिता, पूर्ण जगाला चालवणार आहे, देहाला चालवणार आहे, पूर्ण जगाला चालवणार आहे, विश्वाला चालवणार आहे. त्याचा आमच्यावर उपकार आहे. आणि म्हणून तयाचे भजन चुकू नको. तो आम्हाला चालवतो, जगाला चालवतो, म्हणून तयाचे भजन चुकू नको. देवासोबत कृतज्ञ राहा, देवाकडे पाठ फिरू नका. म्हणून वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, राहिली अनंता, राहिली अंता मग कुठे. शेवटी शेवटच्या चरणात महाराज बोलतात की तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उने काय है चराचरी. तुका म्हणे विठो भरला सबाह्य. या विश्वात आतून बाहेरून एक विठ्ठलच कोचून खोदू भरलाय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. परी कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. आतून बाहेरून एक विठ्ठल, एक देवच खचून भरलाय. आतू बाहेरून मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कसे जर न देखती माते. अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. यानी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, काही नसे न दिसे ऐसा वाणीची नाही. देव सूर्यासारखा सम्मुख आहे, कुठून न पहा सूर्य दिसतो, कुठून न पहा देव दिसतो. पण तरी आम्ही म्हणतो देव नाही. देव काय? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोच. हे समस्त ही श्री वासुदेव. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू वासुदेव श्रीकृष्ण आहे, हरी आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. याला तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे विठो भरला सबाह्य. आतून बाहेरून जगात एक विठ्ठलच कोंदून भरलाय. का बीजाची झाले तरु अथवा भांगाराचे अलंकारू, तसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार, तसे विश्व हे जग म्हणजे एका देवाचा विस्तार आहे. इथं मरणाराही देव आणि मारणाराही देव आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मरणाराही देव आहे, मारणाराही देव आहे. नरबारा लिहित आहेत अग्नी काष्ट खाय, ते काष्टाची अग्नी होय, तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. मरते मारिते पाहे स्वरूप माझे. मरणाराही देव, मारणाराही देव आहे. मृत्यूच्या भागी जे जे तेही स्वरूप माझे, आणि न मरतेच ते सहजे अविनाश मी. इथं मरणाराही देव आहे, आणि जे मरत नाही ते अविनाशी तत्वही देवाचे. ते बी मरतीय जीवा करी अमर जे आहे. मरणारा देव आहे, मारणारा देव आहे. इथं देवाशिवाय दुसरं काहीच नाही.
डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा देव आहे. हे चराचर विठ्ठलानंच भरून राहिले. आणि मग काय उणीव आहे इथं? का तू काय म्हणे विठो भरलासा बाह्य, उणे काय आहे चराचरी? हा विठ्ठलच आतून बाहेरून ठासून भरलाय या चराचरात. मग विठ्ठलाशिवाय इथं काय उरले? तर सर्वत्र विठ्ठलच भरलाय. आतू बाहेरून मी कोंदले. जगात सर्वत्र आतून बाहेरून एक विठ्ठल, एक पांडुरंग परमात्माच भरलाय, आत्माच भरलाय. आणि आत्म्याचं प्रतिबिंब आमच्या शरीरात पडतं. हे आत्म्याचं प्रतिबिंब चेतना असते. ही चेतना आम्हाला जगवते, आम्हाला चालवते, बोलवते, दाखवते. आणि म्हणून जिवंतपणी तर हा आत्मा आमची संगती सोडतच नाही, पण मेल्यावर सुद्धा आमची संगती सोडत नाही. हा आत्म्याचा आमच्यावर किती मोठा उपकार आहे. आत्मा जिवंतपणी तर आमची संगती सोडत नाही, पण मेल्यावर सुद्धा आमची संगती सोडत नाही. मला सांगा, माणूस मेलाय, मड बांधले ताटकीवर, प्रेत यात्रा चालली, बायको उमऱ्यापर्यंत, मुलं बाळ नातेवाईक स्मशानापर्यंत, हा देह चितेपर्यंत. देह चितेत जळून जातो, देह आमचा नाही. मग पुढच्या प्रवासाला निघतो तो एकटा जीव, त्याची संगती करतो आत्मा, म्हणून तो जीवात्मा. मग मला सांगा, बायकोनी उमऱ्यापर्यंत सोडलं, मुलं बाळ नातेवाईक यांनी स्मशानातून सोडलं, देहाने आम्हाला चितेत सोडलं. मग आमचा जो जीवात्मा आहे किंवा आमचा जीव आहे, याची संगती केली आत्म्याने. मग ज्यांनी आम्हाला अर्ध्यात सोडून दिलं ते आमचे कसे असतील? जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आमचा, आणि जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आत्मा आहे. कारण बायको उंबऱ्यापासून गेली, नातेवाईक मुलं बाळ स्मशातून माघारी गेले, देह चितेत जळाला, पुढच्या प्रवासाला निघाला तो एकटा जीव, त्याची संगती केली आत्म्याने, तो जीवात्मा. म्हणजे जे आम्हाला अर्ध्यावर सोडतात ते आमचे नसतातच. जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आमचा असतो, आणि जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आत्मा असतो, आणि जो आम्हाला कधीच सोडत नाही त्याच्यावर प्रेम करायचं असतं. म्हणून संसारामध्ये बायका मुलं हा प्रेमाचा विषय ठरत नाही. का तर ती आम्हाला अर्ध्यावर सोडतात. जे अर्ध्यावर सोडतात ते आमचे नसतात, त्यांच्यावर काय प्रेम करायचे? ज्याने आम्हाला कधीच सोडलं नाही तो आत्मा आहे. जो कधीच सोडत नाही त्याच्यावर प्रेम करा. जो कधीच सोडत नाही तो आत्मा आहे. तो आत्मा पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. आणि म्हणून प्रेमच करायचं तर पांडुरंगावर करा. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. या जगात प्रेमाचा एकमात्र विषय जर काय असेल, या जगात निरुपचारिक प्रेमाचा एकमात्र विषय जर काय असेल तर तो आहे आत्मा, तो आहे पांडुरंग. प्रेमच करायचं तर फक्त पांडुरंगावर करा, इतर कुणावर नाही. का तर इतरांनी सगळ्यांनी सोडलं अर्ध्यातून, आम्हाला सोडलं नाही ते फक्त आत्म्याने. जिवंतपणे तर सोबत राहिला, मेल्यावर सुद्धा आमच्यासोबत आत्मा चाललाय. आणि म्हणून जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आमचा असतो, तो आमचा मित्र असतो. जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आत्मा असतो. तो आत्मा पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. म्हणून प्रेमच करायचं तर आत्म्यावर करा, पांडुरंगावर करा. निरुपचारा प्रेमा विषय हो जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तयाचे भजन चुकू नको. का चुकू नको? त्या पांडुरंगाचं भजन का चुकू नको? या पांडुरंगानं, या आत्म्याने जिवंतपणे तर आमची संगती केलीच, पण मेल्यावर सुद्धा संगती केली. बाकीच्या सगळ्यांनी आम्हाला सोडलं म्हणून ते आमचे नाही आहेत. ज्याने आम्हाला जिवंतपणे सोडलं नाही पण मेल्यावर सुद्धा सोडलं नाही, आमच्यासोबत चालला, तो आमचा खरा मित्र. जो आम्हाला जिवंतपणे सोडत नाही, मेल्यावरही सोडत नाही, तो आमचा आहे. आणि तो आहे आत्मा, तो आहे पांडुरंग, तो आहे नारायण. म्हणजे जो जिवंतपणे सोडत नाही, मेल्यावरही सोडत नाही, त्याचा किती मोठा आमच्यावर उपकार आहे. आणि म्हणून तयाचे भजन चुकू नको. देखवे ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको.
आणि म्हणून महाराज म्हणतात की अंतर्बाह्य विठ्ठल भरलाय. विठ्ठलाशिवाय या जगात काहीच रिकामं नाही आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. त्या चराचरात एक विठ्ठलच खचून भरलाय. विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. अशा विठ्ठलाला विसरू नका. तो आम्हाला जगवतोय, त्याचा उपकार आहे. जो जगवतो त्याचा उपकार असतो, ज्याचा उपकार असतो त्याची वाहवा करावी. आणि देवाची वाहवा म्हणजे त्याचं नामस्मरण. आणि म्हणून अशा अंतर्बाह्य भरलेल्या विठ्ठलाचं भजन करा. या चराचरात विठ्ठलच आतून बाहेर खचून भरलेला आहे. विठ्ठलाशिवाय या जगात दुसरं काहीच नाही आहे. त्याला विसरू नका, त्याचं भजन करा. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे काय आहे चराचरी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगावाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मानसाचे देव चालवी अहंता, नीचे करता म्हणू नये. वृक्षाचीही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठो भरला सबाह्य, उणे काय आहे चराचरी. सारांश, या जगतात विठ्ठल परमात्मा आतून बाहेरून खचून भरलाय. या जगतात विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नाही. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. या जगातली डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, आत्मा आहे. हा आत्मा प्रतिबिंबाच्या रूपानं आमच्या शरीरात वास करतो. ती चेतना असते. ही चेतना अर्थात हाच विठ्ठल आम्हाला जगवतो. जो आम्हाला जगवतो त्याचा आमच्यावर उपकार असतो. ज्याचा उपकार असतो त्याची नेहमी वाहवा करावी. अर्थात देवाची वाहवा करा. देवाची वाहवा करणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, रामकृष्ण हरी नामाचा जाप करणं, हे देवाची वाहवा करणे. देव आम्हाला जगवतो म्हणून त्याच्याशी कृतज्ञ राहा. देव आम्हाला जगवतो, ऐकवतो, दाखवतो. या सगळ्या क्रिया देवामुळं घडतात. आणि या देवामुळं, या आत्म्यामुळं आम्ही जिवंत आहोत. हा देवाचा आमच्यावर उपकार आहे. आणि मग या देवाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही काय करायचं. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध तुम्ही महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.